We will see another complicated part, resolving power of microscope. इथे एवढं मोठा आन्सर टॉपिक डिस्कस केला आहे, 3 मार्काला विचारतील की 4 मार्काला विचारतील, वी कॅन नॉट से दिस. रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप ह्यूज टॉपिक घेतला आहे. ओके, लेट्स गो स्टेप बाय स्टेप. सो कॉन्सेप्ट असा आहे, देर आर 2 ऑब्जेक्ट्स. दिस इज ऑब्जेक्टिव्ह लेन्स of the microscope. There are 2 objects. This is O and this is O dash. This one is O, this one is O dash. Correct? O and O dash. This is the screen supports. दिस इज द स्क्रीन सपोज. थोडं मी यावर्षी पुस्तक बदललं त्यामुळे पुस्तकाप्रमाणे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. सो हा जो ऑन द ॲक्सिस ऑफ द लेन्स आहे याच्यापासून रेज निघाला आहे. ठीक आहे. सो दीज आर द रेज फ्रॉम द ॲक्सिस ऑफ द लेन्स. दे आर गोइंग टू फॉर्म इमेज हिअर. तर इमेजमध्ये काय असेल? इमेज इज गोइंग टू कंटेन image is going to contain airy disk and ring. म्हणजे या ठिकाणी याचा मॅक्सिमा असेल. सो सीन विल बी लाईक दिस. ओके, सीन विल बी लाईक दिस. सो याचा मॅक्सिमा असेल. आता यू हॅव दिस अनदर ऑब्जेक्ट. आय एम युझिंग ब्लू चॉक फॉर दिस. याच्यापासून रेज निघाले, इतने रेज निकालेत. दे आर गोइंग टू फॉर्म इमेज समवेअर हियर. इमेज समवेअर हियर. आता पा याचा मॅक्सिमा हा याच्या मिनिमावरती. इट्स गोइंग टू बी लाईक दिस. दिसतोय? सी दिस. हा जो आहे हा व्हाईटचा मिनिमा आहे. हा जो आहे हा ब्ल्यूचा फर्स्ट मिनिमा आहे. हा जो खालचा पार्ट आहे हा मॅक्सिमाच आहे आणि हा मॅक्सिमाच आहे. म्हणजे इंटेन्सिटी पॅटर्न इज गोइंग टू बी लाईक दिस. दिस इज फॉर आय and this is for I dash. This is for I dash. These 2 points they have said to be A and B. A and B. The angular separation either this or this. पुस्तकामध्ये कळणार नाही एक्झॅक्ट 2 अल्फा कुठं दाखवला आहे त्यांनी. This or this, it's 2 alpha suppose. This is 2 alpha and the distance between them is A, and the distance between them is A. आता तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये बघत असताना जर का तुम्हाला हे दोघं मॅक्सिमा सेपरेट झाले तर यू विल से देर आर 2 dots O and O dash. आणि जर का हे सेपरेट नाही झाले तर यू विल नॉट बी इन द पोझिशन टू से देर आर 2 dots. यू विल से 1 dot अँड दॅट इज रॉंग ऑब्झर्वेशन. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बायोचं प्रॅक्टिकल करतात त्यावेळेस हे 2 डॉट सेपरेट व्हायला पाहिजे मायक्रोस्कोपमध्ये. आता केव्हा सेपरेट होतील? जर का एरीज डिस्क ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट फॉल्स अपॉन Aries ring of second object and vice versa. Then you can say these 2 images are just resolved. These 2 images are just resolved. आता
हे केव्हा पॉसिबल आहे? सपोज यू आर कन्सिडरिंग ओ डॅश, दिस शुड बी आय डॅश अँड दिस शुड बी आय. इंटेन्सिटी पॅटर्न हा रिव्हर्स असेल. आय थिंक दे हॅव नॉट शोन आय अँड आय डॅश. ह्या ओ डॅश पासनं निघालेले जे दोन रेज आहेत त्याचा आयच्या ठिकाणी काय पाहिजे? त्याचा आयच्या ठिकाणी मिनिमा पाहिजे. त्याचा आयच्या ठिकाणी काय पाहिजे? मिनिमा पाहिजे. सो O dash should coincide with I and that of O should coincide with I dash. The nature of illumination at a point. ठीक आहे. बरोबर आहे. म्हणजे दीज आता वी आर रायटिंग द आन्सर. डायग्राम कळाली, डिफिकल्ट होती ती पुस्तकात नीट एक्सप्लेन काही काही ठिकाणी दिसत नाही कोणता अँगल कुठं आहे. सो सी दिस two images are just resolved, two images are just resolved if first minima ring of the one object falls upon डिस्क ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. पहिली मिनिमा रिंग एका ऑब्जेक्टची दुसऱ्या ऑब्जेक्टच्या डिस्क कसली असते? मॅक्सिमाची. देन अकॉर्डिंग टू रलेज क्रायटेरिया वीस इमेजेस आर कम्प्लिटली रिझॉल्व्ड. सो इफ फर्स्ट मिनिमा रिंग ऑफ ओ डॅश falls upon disk of O and vice versa, then images are just resolved according to Rayleigh's criteria. According to Rayleigh's criteria. एक मोठी डायग्राम इथे दाखवली आहे फॉर कन्सिडरिंग पाथ डिफरन्स. आय ऑल्सो ट्राय दिस. सो दीज आर द टू ऑब्जेक्ट्स O and O dash. O and O dash. They are separated by the distance A. They are separated by the distance A. O dash कडनं रे कुठे चालला? A कडे चाललाय. करेक्ट आहे. तसाच O कडनं पण A कडे जाईल. तसाच O dash कडनं पण B कडे चाललाय खाली. सिमिलरली फ्रॉम O इट विल गो टुवर्ड्स B म्हणून असं दाखवलं आहे. टुवर्ड्स A, टुवर्ड्स B, टुवर्ड्स B. हा पुढे लेन्स आहे याच्या असा आणि इकडे स्क्रीन येतो. ठीक आहे. नाव व्हॉट वी नीड टू कन्सिडर O dash AI and O dash BI. Are these distance same? No. Do watch carefully. O dash A I आणि O dash B I dash टाका बघू I. तर हे जे डिस्टन्स आहे खालचं हे जास्त आहे ॲज कम्पेअर टू वरचं, कारण आपल्याला मिनिमाचं कन्सिडर करायचं आहे. सो O dash AI आणि O dash BI याच्यामध्ये O dash BI डिस्टन्स जास्त आहे. म्हणजे दोघांमध्ये पाथ डिफरन्स आहे. दोघांमध्ये पाथ डिफरन्स आहे. आता पाथ डिफरन्स कसा फाइंड करायचा? हे दोघांमधलं डिस्टन्स आहे ए. हे दोघांमधलं डिस्टन्स आहे ए. सपोज स्ट्रेट लाईन आहे. हा अँगल अल्फा असेल तर हा अँगल पण अल्फा असेल, विच इज नॉट शोन इन युअर बुक. विच इज नॉट शोन इन युअर बुक. आता हा अल्फा असेल
तर आपल्याला पाथ डिफरन्स कन्सिडर करायचा आहे. पाथ डिफरन्स कन्सिडर करण्यासाठी नेहमी परपॅन्डिक्युलर टाकतात. म्हणून आपल्याला पाथ डिफरन्स काय लागतं, ओ डॅश ए आय अँड ओ डॅश बी आय वी नीड टू कन्सिडर. तुम्ही आन्सरमध्ये असं लिहिलं तरी चालेल. पाथ डिफरन्स ओ डॅश ए आय अँड ओ डॅश बी आय. आता पाथ डिफरन्स किती असेल, ओ डॅश ए आय आणि ओ डॅश बी आयचा पाथ डिफरन्स फाईंड करायचा आहे. तर हा परपॅन्डिक्युलर टाकला याच्यावर, बरोबर. हा अल्फा आहे, हा 90 मायनस अल्फा असेल, हा परत किती असेल, अल्फा असेल. हा किती असेल, अल्फा असेल. दिस पॉइंट इज सेट टू बी सी. दिस पॉइंट इज सेट टू बी सी. हा कशातला पार्ट, हा कसा आहे, ओ डॅश बी आय. आता विल कन्सिडर ओ डॅश ए आय. ओ डॅश ए आय हा किती डिस्टन्स एक्स्ट्रा कव्हर करत असेल ते फाइंड करण्यासाठी वी आर कन्सिडरिंग दिस एक्सटेंडेड परपॅन्डिक्युलर. याला असं एक्सटेंड केलं आणि एक्सटेंड केल्यावरती याच्यावरती हा असा एक परपॅन्डिक्युलर टाकला. दिस पॉइंट इज डी. परत हा अल्फा आहे, करेक्ट. हा 90 मायनस अल्फा आहे. तर हा ओ डॅश डी पार्ट डिफरन्स आहे. तर यू कॅन शो से दिस ॲज अल्फा, दिस ॲज अल्फा. म्हणजे हे डिस्टन्स किती झालं, हा पार्ट डिफरन्स झाला ए साइन अल्फा. हा पार्ट डिफरन्स झाला ए साइन अल्फा. म्हणजे ओ डॅश ए आय आणि ओ डॅश बी आय, सी ने हा आय, याच्यामधला पार्ट डिफरन्स आहे ओ डॅश डी प्लस ओ डॅश सी. द पाथ डिफरन्स इज डी ओ डॅश प्लस ओ डॅश सी. सो टोटल पाथ डिफरन्स इज, total path difference is do dash plus o dash c plus o dash c, and that path difference is equal to a sin alpha plus a sin alpha. A sin alpha plus a sin alpha equal to 2a sin alpha. This is the path difference. This is the path difference. आता याच्यात दोन केसेस आहेत, केस 1, केस 2. केस 1 अशी आहे विथ पेअर ऑफ नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स. केस 1 नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स or dark objects or dark objects or dark objects. बघा मित्रांनो, आता पहा दिस थिंग. रिंग साठी कंडिशन काय होती, ए साइन थीटा इक्वल टू एन लॅम्बडा. पाथ डिफरन्स इज इक्वल टू एन लॅम्बडा. सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन. म्हणजे पाथ डिफरन्स इक्वल टू फर्स्ट रिंग साठी कंडिशन काय असेल, 1 लॅम्बडा. सो सी दिस, हा पाथ डिफरन्स कुठं आहे, दिस इज द पाथ डिफरन्स ॲट फर्स्ट रिंग. दिस इज द पाथ डिफरन्स ॲट फर्स्ट रिंग, दॅट इज द रिंग ऑफ मिनिमा. सो केस 1, दिस इज से equation 1 for first ring of minima
path difference must be equal to 1 lambda upon n or mu म्हणू की n म्हणू. They are saying n. What is n? N is the refractive index of the material or oil or liquid which is filled in eyepiece. What this path difference is? So what is n? N is refractive index of liquid in eyepiece. What the path difference is from equation 1? It is twice a sin alpha equal to lambda by n. So what is a equal to? A equal to lambda upon twice n sin alpha. n sin alpha. हा जो n sin alpha असो त्याला म्हणतात न्यूमेरिकल aperture, and this a is called as resolution limit. म्हणजे कमीत कमी डिस्टन्स आहे for which your microscope is working. So this a is called as limit of resolution. A is equal to lambda upon twice NA. What is N? NA is numerical aperture. आणि टॉपिक काय? रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. Then resolving power of microscope is always equal to reciprocal of resolution limit. So this is resolving power is equal to 1 upon resolution limit, and that resolving power is equal to 2 upon NA upon lambda. 2 upon NA upon lambda. But resolving power is inversely proportional to wavelength of the light, which is used to focus on the microscope while observing the objects. आणि जेवढी ही वेवलेंथ कमी तेवढी लाईटाची एनर्जी जास्त. म्हणून बघा मित्रांनो, तुमचे सगळे मायक्रोस्कोप जास्त एनर्जीचा लाईट, जास्त इंटेन्सिटीचा लाईट म्हणून लॅबमध्ये खिडकीत ठेवलेले असतात. सो दॅट इज द थिंग. ही केस 1. You have case 2. Case 2 is self-luminous point objects. Self-luminous point objects. Self-luminous point object जेव्हा असतील त्यावेळेस self-luminous point objects. self-luminous point object च्या वेळेस ही जी path difference ची कंडिशन आहे for just resolve at it becomes 2a sin alpha equal to 1.22 lambda upon n. 1.22 lambda upon n. So see this. That is the condition for the Airy's disk. That is the condition for Airy's disk given by Abbe's theory. See this. So as given by
Abbe's theory of Airy's disk for just resolved images. नीट लक्षात घ्या what I am saying as given by Abbe's theory of Airy's disk for just resolved images. What is going to change? Only this path difference condition. Path difference will be equal to 1.22 lambda upon n. For circular aperture, 1.22 comes into Abbe's disk. This path difference is 2a sin alpha, 1.22 lambda upon a. So again a is equal to 0.61 होईल, 0.61 lambda upon a नहीं सॉरी n, 0.61 lambda upon 2 ने यूज केला आपण sin alpha into n. This n sin alpha is called as numerical aperture. Numerical aperture NA is, and this is equal to n sin alpha. This numerical aperture is. So I can say this as A is equal to 0.61 lambda upon NA. This is what? Limit. Resolution limit. This is what? Resolution limit. And resolving power is defined as, I am taking it here, I am taking red chalk. Resolving power is equal to reciprocal of resolution limit. So this resolving power is equal to numerical aperture upon 0.61 lambda. So that is the end of this answer. Resolving power of microscope. We will have another 3 marks question. Resolving power of a telescope. Resolving power of a telescope. तर कोणता पण टेलिस्कोप जो असतो तो आपण यूज करतो टू ऑब्झर्व व्हेरी लॉंग डिस्टन्स. स्टार सपोज आकाशातल्या 2 चांदण्या बघतायत, ते शेजारी शेजारी असतात, पण कोणी सांगू शकेल का त्यांच्यामध्ये डिस्टन्स असं किती आहे? आडवं डिस्टन्स, हॉरिझॉन्टल डिस्टन्स? नो वन कॅन से what is the distance between them, but one can talk about what the eye they are making, what is the angle they are making with an eye. म्हणून टू लॉंग डिस्टंट ऑब्जेक्टमध्ये जे डिस्टन्स असतं ते नेहमी अँग्युलर डिस्टन्स असतं. हे कोणतं असतं? अँग्युलर डिस्टन्स असतं. मग resolving power of telescope is defined as the ability of a telescope to separate images by the distance of angular separation in 2 distant objects so that their images are just resolved. म्हणजे resolving power चा definition दिलाय. Resolving power of a telescope is then defined as the reciprocal of the least angular separation between the objects that are just resolved. So see this definition. Resolving power is the reciprocal of minimum angular separation. हे काय डी थीटा, मिनिमम शब्द गरजेचा आहे. मिनिमम अँग्युलर सेपरेशन बिटवीन
two distant objects. ती definition तोडली मी. Resolving power is defined as the reciprocal of minimum angular separation between two distant objects so that their images are just resolved. Their images are just resolved. ना आपल्याला पहिल्यांदा त्यांच्यातलं अँग्युलर सेपरेशन कन्सिडर करायचं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये नुसतं थीटा दाखवलं आहे. इट शुड बी डी थीटा ॲक्च्युली. ओके, थीटा. सो हाऊ दिस इज नाव. हा ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा टेलिस्कोप असतो. ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा टेलिस्कोप आहे. या फोकल प्लेनमध्ये स्क्रीन आहे सपोज, ज्याच्यावरती इमेजेस तयार होणार आहेत, ज्याच्यावरती इमेजेस फॉर्म होणार आहेत. दिस इज द स्क्रीन सपोज. ओके, and the rays are coming from long distant object. long distance object पासून रेज कसे येतात, पॅरलल येतात. पहिल्या ऑब्जेक्टचे रेज असे आहेत सपोज. पहिल्या ऑब्जेक्टचे रेज या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत. they are going to form image here. They are going to form image here on the screen. So these are the parallel rays. They are coming from very long distance. This point is suppose A, this point is suppose B. The diameter of the lens is capital D. There is another object which is making an angle theta. त्याच्यापासून येणारे रेज कसे असतील, त्याच्यापासून रेज जे येतील ते हे असतील. They are also parallel to each other by making an angle theta. By making an angle theta, they are going to form image here. So now you have two images. Now you have two images. आता याचा प्रिन्सिपल मॅक्सिमा आणि मिनिमाचा सीन कसा असेल. याचा प्रिन्सिपल मॅक्सिमा इथं फर्स्ट मिनिमा. हा फर्स्ट मिनिमा, हा फर्स्ट मिनिमा. त्यावेळेस याचा हा कोणता आहे, एरीज डिस्क ऑफ फर्स्ट. दिस इज एरीज डिस्क ऑफ सेकंड. इथे इंटेन्सिटी असेल आय डॅश, ही इंटेन्सिटी आय, ही इंटेन्सिटी आय डॅश. आता हा ए आय किंवा कोणत्या पण मिनिमासाठी आपण पार्ट डिफरन्स कन्सिडर करणार. पुस्तकामध्ये बी आय डॅश आणि ए आय डॅशसाठी कन्सिडर केला आहे पार्ट डिफरन्स. ठीक आहे. सो बी आय डॅश, ए आय डॅश, इथं कोणाचा मिनिमा आहे, व्हाईटचा मिनिमा आहे. आता क्लिअरली तुमच्या डोळ्यांना पण दिसली की बी आय डॅश ही ए आय डॅशपेक्षा ग्रेटर इन टर्म्स ऑफ लेंथ. ए आय डॅशपेक्षा ग्रेटर इन टर्म्स ऑफ लेंथ. किती ग्रेटर आहे, जेवढी ग्रेटर असेल किंवा दोघं लेंथमध्ये जेवढा डिफरन्स असेल तो पाथ डिफरन्स असेल. पुस्तकात दिला नाही आहे तो असा असेल. पाथ डिफरन्स बी आय डॅश आणि ए आय डॅशमध्ये कन्सिडर करायचा आहे. सो फॉर लेट अस कन्सिडर path difference of first Aries ring minima
at I dash as, let us consider path difference of first ring, first Aries. This is ARY. Aries ring minimum at I dash as, what this path difference is going to be? BI dash minus AI dash equal to. आता हा पाथ डिफरन्स फाइंड करायचा आहे. सो टू ऑब्टेन दिस पाथ डिफरन्स आय एम सबस्टिट्यूटिंग दिस AI डॅश अँड BI डॅश ने ब्ल्यू लाईन वरती हा परपेंडिक्युलर टाकला. हा अँगल थीटा आहे, बरोबर आहे. दिस अँगल इज थीटा, तर हा अँगल पण थीटा आहे, तर हा अँगल पण थीटा आहे. आणि हा डायमीटर आहे. दिस इज द डायमीटर. दिस इज नॉट शोन इन युअर बुक. दिस इज नॉट शोन इन युअर बुक. दिस अँगल इज थीटा. ओके, तर हा अँगल किती असेल? हा अँगल असेल 90 मायनस थीटा. मग हा अँगल किती येईल? थीटा येईल. म्हणजे पाथ डिफरन्स, this BD is equal to this much is the path difference BD. हा पाथ डिफरन्स किती असेल? हा राईट अँगल ट्रायंगल आहे इकडे, म्हणजे हा हायपोटेनस D आणि ही समोरची साईड BD अपॉन D इज इक्वल टू साइन थीटा. BD अपॉन D, BD म्हणण्याला C म्हणू, म्हणजे BC अपॉन C इज इक्वल, BC अपॉन D इज इक्वल टू साइन थीटा. म्हणजे पाथ डिफरन्स BI डॅश AI डॅश इज इक्वल टू BC. हा पाथ डिफरन्स आहे तो. अँड दिस पाथ डिफरन्स इज इक्वल टू D साइन थीटा. दिस पाथ डिफरन्स इज इक्वल टू D साइन थीटा. आता हा जो D साइन थीटा आहे दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू D थीटा. Since theta is small, so this path difference is equal to D theta. आता by Abbe's criteria, for images to be just resolved, this path difference must be 1.22 lambda. मागच्या वेळेस कन्सिडर केलं आपण, याच्या आधी जोडलं by Abbe's criteria. By Abbe's criteria, for images to be just resolved, images to be just resolved, path difference must be 1.22 lambda. 1.22 lambda. मग हा पाथ डिफरन्स 1.22 लॅम्बडा, हा पाथ डिफरन्स D थीटा. सो अल्टिमेटली यू कॅन से D थीटा इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल, थीटा इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा अपॉन D. व्हॉट इज थीटा? थीटा इज द रिझोल्यूशन लिमिट. सो दिस इज रिझोल्यूशन लिमिट. हे रिझोल्यूशन लिमिट आहे. बट व्हॉट इज रिझॉल्विंग पॉवर? रेसिप्रोकल ऑफ रिझोल्यूशन लिमिट. सो रिझॉल्विंग पॉवर therefore resolving power is equal to 1 upon theta, and if it is 1 upon theta, so this resolving power is equal to D upon 1.22 lambda. Thus resolving power is directly proportional to D. What D is? Diameter of the objective lens. आणि म्हणून कोणत्या पण टेलिस्कोपचा ऑब्जेक्टिव्ह लेन्स मोठा असतो. म्हणजे कोणताही टेलिस्कोप बघा त्याचा शेप असाच असेल. इट्स ऑब्जेक्टिव्ह लेन्स इज ग्रेटर दॅन आयपीस लेन्स. दिस इज ऑब्जेक्टिव्ह लेन्स, दिस इज आयपीस लेन्स. जेवढा हा डायमीटर मोठा
तेवढी रिझॉल्विंग पॉवर चांगली, तेवढी रिझॉल्विंग पॉवर चांगली. मग का नेहमी टेलिस्कोपचा ऑब्जेक्टिव्ह लेन्स आय पी एस लेन्सपेक्षा मोठा असतो? असं एक रिझन आपण 11वीत शिकतो, एक रिझन 12वीत शिकतो. 11वीत असं होतं की मॅग्निफाईंग पॉवर ऑफ टेलिस्कोप इज इक्वल टू FO अपॉन FE. आणि जेवढी फोकल लेंथ ऑब्जेक्टिव्ह लेन्सची जास्त, म्हणजे जेवढी त्याची साईज मोठी तेवढी मॅग्निफाईंग पॉवर चांगली. आता असं शिकलो की जेवढा याचा डायमीटर जास्त तेवढी रिझॉल्विंग पॉवर चांगली, रिझॉल्विंग ॲबिलिटी चांगली. रिझॉल्विंग ॲबिलिटी, रिझॉल्विंग पॉवर, पॉवर म्हणणे काय, जास्त पिक्सेल, कोण इमेज जास्त क्लिअर करू शकेल त्याला म्हणतात रिझॉल्विंग पॉवर किंवा रिझॉल्विंग ॲबिलिटी. तुमच्या पुस्तकामध्ये एक शेवटी टॉपिक आहे रेडिओ टेलिस्कोप, याला एकदा वाचा. याच्यामध्ये रेडिओ वेव्ज यूज करता इमेज फॉर्म करण्यासाठी. यू रीड इट, बघा काय. या पद्धतीने इंटरफरन्स डिफ्रॅक्शन हा टॉपिक संपलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.